माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये स्वागत। तर प्रस्तुत व्हिडिओ मध्ये आज आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या गोष्टीबद्दल बघूया। चला तर बघूया। पहिल्यांदा खालील जे काय चित्र आपल्याला समोर प्रस्तुत झालेले आहे त्या चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत ते बघूया। तर आपल्याला पैसे म्हणजे 2000 ची नोट, गोल्ड कॉइन्स सोन्याची नाणी, 500 ची नोट, 100 ची नोट, जे काय करन्सी नोट्स आपल्याला दिसत आहेत या सर्वांना मिळून आपण पैसे म्हणतो। तर या पैशाला संबंधित असणारा इयत्ता 10वी मधील अर्थशास्त्र मधील प्रकरण 3 पैसे आणि कर्ज या प्रकरणाबद्दल अभ्यास करूया विद्यार्थी मित्रांनो। चला तर बघूया मग पैसे आणि कर्ज या प्रकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत ते बघूया। तर पैशाचा अर्थ, स्रोत व कार्य हे आपण चर्चा करणार विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर बँकेचे महत्त्व, भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये, पैशाचा पुरवठा व त्याचे मोजमाप कसे करतात ते आपण अभ्यास करणार। भारतीय रिझर्व्ह बँकेने सुचविलेले कर्ज नियंत्रणाचे उपाय, हे सर्व आपण या पैसे आणि कर्ज या प्रकरणामध्ये आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया। तर चला बघूया एक एक पॉइंट, एक जो काय आपण भाग घटक बघणार आहोत ते सविस्तरपणे चर्चा करत जाऊया। ओके। तर पैशाचा अर्थ व महत्व का आहे असा जर प्रश्न तुमच्या समोर आला किंवा तुम्हाला विचारलं गेलं पैसे म्हणजे काय, त्याचा अर्थ काय किंवा त्याचं महत्व काय आहे, सांगू शकाल? ओके। पैसे म्हणजे काय म्हटला? पैसे हे एक माध्यम आहे व्यवहाराचे। ओके, बरोबर आहे। त्याचे महत्व काय आहे, अर्थ काय आहे, पण सविस्तर बघूया विद्यार्थी मित्रांनो। चला तर आपल्या समोर पैसे याचे छायाचित्र मी प्रस्तुत केलेलं आहे। तर पैसे म्हणजे काय हे बघूया। पैसा हा एक मूलभूत आविष्कार आहे ज्यामुळे दैनंदिन व्यवहार सोपा होतो, वस्तू आणि सेवांचे मूल्य ठरवता येते। बघा, पैसा हा काय आहे तर एक मूलभूत आविष्कार आहे। कसं मूलभूत आविष्कार? जसं की प्रत्येक शाखेमध्ये स्वतःचेच एक मूलभूत संशोधन असते, त्याचप्रमाणे यंत्र शास्त्रात चक्र, विज्ञानात अग्नी, राजकारणात मत, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रात पैसा। हे सर्व काय आहे तर एक मूलभूत पैसा हा एक मूलभूत आविष्कार आहे हे आपणाला समजून आलं विद्यार्थी मित्रांनो। ज्याप्रमाणे यंत्रशास्त्रामध्ये चक्राचा आविष्कार, त्याचप्रमाणे विज्ञानात अग्नीचा आविष्कार, त्याचप्रमाणे राजकारणात मताचा आविष्कार, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये पैशाचा आविष्कार हा अतिशय मूलभूत एक आविष्कार आहे। तर दैनंदिन व्यवहार हा सोपा करून देण्यासाठी, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी एक माध्यम म्हणून हा काय करतो तर काम करतो पैसा। हे तुम्हाला समजलं असेल। ओके। तर पैशाची व्याख्या बघूया विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे पैसा निर्दिष्टपणे कशाला म्हणतो आपण, पैसा म्हणजे काय याची व्याख्या मी तुमच्या समोर आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। बघून या। रॉबर्टसन यांच्या मते, अर्थशास्त्रज्ञ रॉबर्टसन हे काय म्हणतात तर पैशाच्या विषयी एक व्याख्या त्यांनी दिलेली आहे। काय म्हणून दिलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, वस्तूसाठी द्यावी लागणारी अथवा इतर व्यावहारिक कर्ज फेडण्यासाठी व्यापक प्रमाणात स्वीकारली जाणारी वस्तू म्हणजेच पैसा। काय म्हणतो रॉबर्टसन? काय म्हणतात? अशी वस्तू की पैसा हा अशी वस्तू की व्यापक प्रमाणात काय केली जाते तर स्वीकारली जाते,
कशासाठी? कर्ज फेडण्यासाठी असू दे किंवा वस्तूंसाठी द्यावे लागणारे व्यावहारिक जे काय मूल्य आहे ते देण्यासाठी सुद्धा ही वस्तू काय केली जाते तर स्वीकारली जाते. त्याला आपण पैसे म्हणतो असं अर्थशास्त्रज्ञ रॉबर्टसन हे म्हणतात. तर सामान्यपणे पैशाची व्याख्या अशी करता येते. कशी? बघा तर, वस्तू व सेवांचे अदलाबदल करण्यासाठी माध्यम म्हणून वापरली जाणारी वस्तू म्हणजेच काय आहे? पैसा होय. पैसा हा अशी वस्तू की सेवा आणि वस्तूंचे अदलाबदल करण्यासाठी वापरले जाणारे एक काय आहे? माध्यम आहे. मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून आपण या पैशाला म्हणू शकतो. तर पैशाची व्याख्या, पैसा म्हणजे काय, खचितपणे आपल्याला या दोन व्याख्याद्वारे समजून आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पैसा म्हणजे काय? तर पैसा म्हणजे अशी वस्तू की जी वस्तू व्यापक प्रमाणात स्वीकारली जाते. वस्तू आणि सेवाचे मूल्य फेडण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी. त्याचबरोबर हे एक वस्तू आणि सेवांचे आदला बदल करण्याचे माध्यम म्हणून काय जर केलं जातं तर याचा उपयोग केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? पैसे म्हणतो. समजला असेल? ओके, चला तर बघूया तर या पैशाचा विकास कसा झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, पैशाचा विकास कसा झाला म्हणजे आता जो आपण पैसा बघतो तो एकदमच आपल्या समोर येऊन प्रकट झालेला नाही आहे. का तर हा जो पैसा आपण बघतो हा पैसा बघण्यापूर्वी अनेक प्रकारचे पैसे आपण वापरलेले आहेत. ते कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने त्याचा विकास झालेला आहे हे आपण जाणून घेणे अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया. आज आपण वापरतो तो पैसा गेल्या बऱ्याच काही वर्षापासून विकास पावत आहे. विकासाच्या या टप्प्याचा आपण अभ्यास करूया. पहिला टप्पा होता वस्तू विनिमय पद्धत. वस्तूला वस्तू दिली जात होती त्याला आपण वस्तू विनिमय पद्धत म्हणत होतो. दुसरा टप्पा होता विद्यार्थी मित्रांनो वस्तू रूपातील पैसा. वस्तू रूपामध्ये सुद्धा पैसा वापरला जातो. धातू रूपी पैसा. चौथा आहे कागद रूपी पैसा. पाचवा आहे बँकेचा पैसा. सातवा आहे प्लास्टिकचा पैसा. आता सध्या अजून एक पैसा आहे डिजिटल मनी. डिजिटल मनी. तर या प्रकारचे जे काय पैसा आहे आता सध्याचा तो दिसत नाही आहे तर डिजिटल आहे. अशा प्रकारची एक पैशाचा विकास झालेले काही टप्पे आपण या ठिकाणी काय केलेले आहेत बघितलेले आहेत. तर ही टप्पे आपण एका पाठोपाठ एक काय करूया सविस्तरपणे चर्चा करत जाऊया. चला तर बघूया मग वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय सांगा बघूया. अगदी बरोबर, वस्तूला वस्तू देणे. वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू देणे. बघा हेच आपण व्याख्येमध्ये किंवा एक शिस्तबद्ध पद्धतीत आपण कशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय बघूया. अगदी प्राचीन काळात लोक वस्तूच्या बदल्याला वस्तू देत व घेत. त्या काळी पैशाचा वापर केला जात नव्हता. अशा पद्धतीला वस्तू विनिमय पद्धत असे म्हणतात. असे एक शिस्तबद्ध व्याख्या मी तुमच्या समोर मांडलेली आहे. तर वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू देत होती. एक छायाचित्र सुद्धा तुमच्या समोर आलेलं आहे. बनाना ऍपल. तर केळी आणि सफरचंदच्या अदला बदलाला एक काय करत आहे आपण देत आहोत. त्याचं मूल्य किती आहे याचं मूल्य किती आहे ते निर्धारित केलं जात नव्हतं. या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये मूल्य किंवा कुठल्याही त्याला आपण काय म्हणत होतो तर वस्तू विनिमय पद्धत असे म्हणतो. विद्यार्थी समजलं असेल तुम्हाला वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय. ओके, जाऊया पुढचा भाग बघूया. चला तर बघूया वस्तू रूपातील पैसा कसा होता. वस्तू रूपातील पैसा कसा होता बघूया. आला बघा वस्तू रूपातील पैसा तुमच्या समोर. विद्यार्थी मित्रांनो वस्तू रूपातील पैसा अल्कोहोल याला पैसाच म्हटलं जातं. सोयाबीन कोका बीन्स कॉपर गोल्ड
विद्यार्थी मित्रांनो, वस्तू रूपातील पैसा हा अनेक वस्तूंच्या रूपामध्ये असत होता. त्याच्यामध्ये आपण सिंपले बघतो, सिल्वर म्हणजे चांदी बघतो, सोने बघतो, त्याचप्रमाणे पित्तळ बघतो, त्याचप्रमाणे तांबे बघतो, मीठ, चहा, तंबाखू, हे सगळे पैशाच्या रूपामध्ये वस्तूच्या रूपामध्ये पैसे म्हणून वापरले जाणाऱ्या काही गोष्टी आहेत. तर वस्तू रूपातील पैसा मानवाच्या सांस्कृतिक विकासानंतर विशिष्ट आकार व वजनाची वस्तू पैसा म्हणून स्वीकारण्यात आली, त्याला वस्तू रूपातील पैसा असे म्हणतो. बघा, मानवाच्या जे काही सांस्कृतिक विकास होत आला त्याचप्रमाणे पैशामध्ये सुद्धा नवीन आविष्कार होत गेला आणि विशिष्ट आकार आणि वजनाची वस्तूला आपण काय केलं तर पैसा म्हणून त्याचा उपयोग केला गेला. विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण वस्तू रूपातील पैसा म्हणतो. तर तसे पैसे सुद्धा आपण या मानवी उत्क्रांतीमध्ये किंवा मानवाच्या विकासामध्ये वापरलेले इतिहासात आपण बघतो. त्याचप्रमाणे धातू रूपी पैसा सुद्धा मानवाने वापरलेला आहे. धातूने बनलेला जो पैसा आहे त्याला धातू रूपी पैसा म्हणतो आपण. छायाचित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे तर धातू रूपी पैसा म्हणजे काय, कसा असतो म्हणायचं, तांबे, पित्तळ आणि चांदी या धातूपासून बनलेले हे पैसे आहेत. सोने, चांदी, तांबे व कासे या मौल्यवान वस्तूंचा पैसा म्हणून वापर केला जात असे, त्याला आपण धातू रूपी पैसा म्हणत होतो. विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला. सोनं सुद्धा पैसा म्हणून वापरला जाता. चांदी असू दे, तांबे असू दे, कासे असू दे, या सर्व मौल्यवान वस्तू ज्या होत्या या पैशासारख्या म्हणजे वस्तूला वस्तू देवाणघेवाण करण्यासाठी एक माध्यम म्हणून याचा उपयोग करण्यात आला, त्याला आपण धातुरूपी पैसे म्हणून ओळखलं गेलं या सामाजिक विकासामध्ये. ओके, तर त्याचबरोबर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, कागद रूपी पैसा. कुठला? कागद रूपी पैसा कसा होता? मानवाच्या या आर्थिक विकासामध्ये कागद रूपी पैसा सुद्धा येऊन गेला आणि तो कागद रूपी पैसा बघा कसा होता म्हणायचा तर अनेक सेंट्रल बँक असतात, केंद्रीय बँका असतात आणि त्या केंद्रीय बँकांद्वारे काय केलं जातं तर कागद रूपी पैशाचा चलनी नोटा काय केल्या जातात तर मार्केटमध्ये, बाजारामध्ये सर्क्युलेट केल्या जातात, त्याला आपण पैसा रूपी पैसा म्हणतो. धातू रूपी पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सुरक्षित नव्हते, त्यामुळे व्यापारी व सावकार लोक काय करू लागले तर लिखित हुंडीचा वापर करू लागले, लिहून देऊ लागले कागदावर, कपड्यावर. तर या लिखित रूपी हुंडीच्या माध्यमातूनच काय झालं तर कागद रूपी पैशाचा उदय झाला विद्यार्थी मित्रांनो. आणि खरेदीचे सांकेतिक पैसा म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. भारत देशात रुपये, अमेरिकेत डॉलर, इंग्लंडमध्ये पाऊंड, जपानमध्ये येन अशा नावाने प्रचलित असणारा हा कागद रूपी पैसा आज आपणाला पाहावयास मिळतो विद्यार्थी मित्रांनो. समजलं असेल, भारतात या कागद रूपी पैशाला रुपये म्हणतात, तर अमेरिकेमध्ये या कागद रूपी पैशालाच डॉलर म्हणतात, इंग्लंडमध्ये या कागद रूपी पैशालाच पाऊंड म्हणतात, तर जपानमध्ये या कागद रूपी पैशालाच येन म्हणून ओळखलं जातं. हे काही उदाहरणे, काही देशाच्या पैशाची उदाहरणे तुमच्या समोर दिलेली आहेत. असे कागद रूपी पैसे सुद्धा आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आलेले आपणाला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो. येतात का नाही पैसा? ओके, तर चला बघूया बँकेचा पैसा कसा असतो दिसायला आणि तो बँकेचा पैसा म्हणजे काय बघूया. चला, तर चेक रुपी असू शकतो, हुंडी रुपी असू शकतो, डीडी रुपी असू शकतो. त्याचप्रमाणे जे काय कार्ड्स आहेत, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, हे सगळे बँकेचे पैसा म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर व्यापार व वाणिज्याचा विकास झाल्यानंतर बँकेचा पैसा अस्तित्वात आला. चेक्स, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स हे सर्व बँकेच्या पैशाचे उदाहरण आहेत विद्यार्थी मित्रांनो. आजकाल बँकेचा पैसाच काय होत आहे तर जास्तीत जास्त वापर केला जात आहे हे आपण बघतो का नाही. ओके,
क्रेडिट कार्ड असू दे, डेबिट कार्ड असू दे, चेक्स असू देत, डीडी असू दे, हे सगळे काय आहेत तर बँकेचे पैसे आहेत. तर या बँकेच्या पैशाच्या माध्यमातून मोठमोठे व्यवहार केले जातात विद्यार्थी मित्रांनो. तर प्लास्टिकचा पैसा म्हणजे शेवटचा टप्पा या पैशाचा विकास कसा होत आलेला आहे हे आपण आतापर्यंत चर्चा करत आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो. हा शेवटचा टप्पा आहे प्लास्टिकचा पैसा. बघूया, तर आताच बघितलं होतं बँकेच्या पैशामध्ये क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्स, जे काय मास्टर कार्ड्स आहेत, विजा आहेत, रुपी कार्ड आहे, हे सर्व काय आहेत तर बँकेचे पैसा म्हणून याचा प्लास्टिकचा पैसा म्हणून याला ओळखला जातो. का तर प्लास्टिकने बनलेले हे आहेत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यांच्या माध्यमातून वस्तू व सेवांची खरेदी करणे सोपे झालेले आहे. हे आपण बघतोच विद्यार्थी मित्रांनो. हे कार्ड प्लास्टिक पासून तयार झालेले आहेत असल्या कारणामुळे प्लास्टिकचा पैसा म्हणून सुद्धा यांना ओळखला जातात आणि यालाच ई मनी असंही म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक मनी, इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणून सुद्धा याला ओळखलं जातात विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आतापर्यंत आपण अतिशय सविस्तरपणे पैशाचा विकासाची टप्पे, पैसा आज जो काय बघतो आपण, हा पैसा कसा विकास पावत आला म्हणायचं आपण काय केलं, अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला पैशाच्या विकासाची टप्पे लिहा असा प्रश्न आला तर तुम्ही काय केलं पाहिजे, सोडवता आला पाहिजे की नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, आठवणीत ठेवा. तर चला बघूया आता सध्या आपण पैशाची कार्ये कोणकोणती आहेत ते आपण काय करूया, चर्चा करूया. पैसा बघितलो आपण, पैसा म्हणजे काय आणि त्याचा विकास कसा झाला म्हणायचं. परंतु पैसा हा काय कार्य करतो, कोणकोणती कार्य करतो, काय कार्य आहे त्याचे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ मनी. बघूया, प्राथमिक किंवा मुख्य कार्य आणि दुय्यम कार्य असे दोन कार्य आहेत विद्यार्थी मित्रांनो पैशाचे. पैशाची प्राथमिक कार्ये कोणकोणती आहेत ते आपण बघूया थोडक्यात. या ठिकाणी कोणकोणती आहेत प्राथमिक किंवा मुख्य कार्य. याच्यामध्ये विनिमयाचे माध्यम किंवा आदान प्रदानचे साधन म्हणून ही पैसा वापर केला जातो. प्रथम कार्य आहे विनिमयाचे माध्यम, वस्तू देवाण घेवाण करण्यासाठी पैसा काय करतो तर वस्तूंना देवाण घेवाण अदलाबदल करण्यासाठी त्याचा माध्यम म्हणून काय करतो, याला वापर केला जातो आणि आदान प्रदानाचे साधन म्हणून सुद्धा वापर केला जातो. त्याचप्रमाणे दुसरे कार्य आहे मुख्य मूल्यमापन. प्रत्येक वस्तू आणि सेवांचं मूल्यमापन पैसा करतो. ही वस्तू इतक्याच किमतीची आहे, ही सेवा इतक्याच किमतीची आहे, हे सर्व काय केलं जातं तर पैशाच्या माध्यमातून त्याचं मूल्यमापन केलं जातं. हे सुद्धा एक प्रथम मुख्य कार्य पैशाचे आपणाला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर पैसा जेव्हा अजून विकसित झालेला नव्हता, पैशाचा आविष्कार नव्हता, त्यावेळेला मूल्यमापन करणे हे कठीण होतं. ओके, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये हे लोपदोष आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो. परंतु मूल्यमापन हे पैशाच्या माध्यमातून आज साध्य झालेलं आहे. तर बघूया, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून पैसा हा आदान प्रदानचे साधन म्हणून कसा कार्य करतो. एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रकट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, पैसे आहेत, आपण वस्तू खरेदी करू शकतो. पैसे दिलं तर वस्तू देतात, पैसे दिलं तर कार सुद्धा येऊ शकते. तर हे आदान प्रदान करण्यासाठी वस्तू काय, कार विकून आपण पैसे कमवू शकतो, पैसे देऊन आपण वस्तू घेऊ शकतो. हे सर्व कार्य काय मीडियम ऑफ एक्सचेंज आपण काय करू शकतो तर म्हणून वापरू शकतो. त्याचप्रमाणे मूल्यमापन करण्याचं कार्य सुद्धा हे काचं महत्वाचं कार्य आहे. तर या बिल्डिंगची किंमत किती आहे, या इमारतीची किंमत किती आहे हे पैसा ठरवतो. पैशाच्या माध्यमातून काय केलं जातं तर या किमती ठरवल्या जातात. तर तुम्हाला या दोन जे काय प्राथमिक पैशाची कार्य आहेत याची जाणीव झालेली असेल असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूया पुढचा एक भाग, पुढचं एक टॉपिक काय आहे ते बघूया. विनिमयाचे माध्यम किंवा आदान प्रदानचे साधन म्हणून आपण
आताच याची चर्चा केली. विद्यार्थी